श्री गणेशाय नमः. जय जयाजी परशुधरा हे जमदग्नीच्या कुमारा. परशुरामा परमेश्वरा आता उपेक्षा करू नको. तू सहस्त्रार्जुना ते दंडू न केले द्विजांचे संरक्षण. ब्राह्मणाचा अपमान सहन झाला नाही तुला. आता मात्र डोळे मिटीसी का रे देवा ब्राह्मणांविषयी. काय आहे लागली तुसी गाढ निद्रा ये धवा. म्हणून डोळे मिटू नका स्वस्थ ऐसे बैसू नका. आणीबाणीचा प्रसंग देखा आहे हरी सांप्रत. तुझ्या वशिल्या वाचून अवघी कृत्य आहे तशीण. आर्य संस्कृतीचे रक्षण होणे नाही तुझ्या विण. गजानन माया अघटित कोण जाणे तिज प्रत. महाराजांचा एक भक्त पुंडलिक नामे मुणगावी. हा शेगावची करीवारी समर्थांविषयी प्रेम भारी. हमेशा त्याचे चिंतन करी एकाग्रशा मनाने. त्याच गावी भागाबाई एक ठाकरीण होती पाही. तिची निष्ठा एक्याही ठिकाणासी बसत नसे. ती दांभिक होती फार सदा दंभाचा बाजार. भरवून भोंदी नारी धर हाच धंदा तियेचा. ती बोलली पुंडलिकाला तुझा जन्म वाया गेला. काकी तू नाही केला सद्गुरु तो आपणा ते. गजाननाच्या वाऱ्या करीसी सद्गुरु त्याला मानिसी. परी त्याने सांग तुसी मंत्र कानी कथिला का. अरे विधी वाचून गुरु न होत कधी जाण. शेगावचा गजानन वेडा पिसासाच असे. तुझा ताप झाला बरा म्हणून तू मानसी त्याला. या काकतालीय न्यायाला बळी पुंडलिका पडू नको. गिन गिन गणाते हे भजन पिशा परी आचरण. कोणाचेही खाई जाण ऐसा मुळी भ्रष्ट तो. म्हणून तुला सांगते चाल अंजन गावाते. केजाजीच्या शिष्याते आपण दोघे गुरु करू. उद्या त्याचे कीर्तन अंजन गावी असे जाण. ते ऐकावया कारण उठून जाऊ प्रातःकाळी. गुरु असावा महाज्ञानी चातुर्य शास्त्र चिंतामणी. गुरु असावा परमगुणी भक्ती पंथाते दाविता. यातील लक्षण एकही गजाननाच्या नसे ठाई. म्हणून वेळ न करी काही चाल अंजन गावाते. तो भोकरे पुंडलिक होता मनाचा भाविक. भागीच्या भाषणे देख चित्त त्याचे घोटाळले. त्याने ऐसा विचार केला उदयिक अंजन गावाला जाऊ कीर्तना ऐकण्याला. पुढचा विचार पुढे करू. ऐसा विचार करून भागीसी बोलला जाण. अंजन गावा लागून चाल येतो तुझ्या सवे. दोघांचा विचार झाला पुंडलिक रात्री स्वस्थ निजला. तो 3 प्रहर रात्रीला काय घडले ते ऐका. पुंडलिकाच्या समोर एक पुरुष दिगंबर उभा राहिला साचार थेट समर्थांच्या परी. पुरुष म्हणे रे पुंडलिका अंजन गावासी जातो का. गुरु कराया ते निका त्या भागीच्या सल्ल्याने. जातो सतरी जावे त्वरित त्याचे नाव काशीनाथ. तेथे जाता फिटेल भ्रांत तुझी वेड्या निश्चये. कानात काही बोलला म्हणून का तो गुरु झाला. लोक कान गोष्टीला कितीतरी करतात. मग ते एकमेकांचे काय गुरु होतीसाचे. नादी दंभाचाराचे त्वा पुंडलिका पडू नये. तू इकडे करी कान मंत्र देतो तुझं कारण. गणगण ऐसे बोलून महाराज स्तब्ध झाले. आणखी काय आहे आस ती मी आज पूर्वीन खास. ऐसे ऐकता पुंडलिकास अति आनंद जाहला. पाहू लागला निरखून स्वप्नी त्या पुरुषा लागून. तो पाहिले गजानन शेगावचे स्वामी पहा. पुंडलिक म्हणे गुरुराया पादुका द्या ह्या मला सदया. नित्य पूजा करावया याविणा आणखी आस नसे. बरे उद्या 2 प्रहर दिवस येता साचार. पादुकांची पूजा कर ह्या मी दिधल्या घेई तुला. पादुका त्या घ्यावयाला स्वप्नी पुंडलिक उठून बसला. तोचा आली तयाला साक्षात जागृती श्रोते हो. जागा होऊनी सभोवार पाहू लागला साचार. तो कोणीच दिसेना अखेर नाही पत्ता पादुकांचा. उलगडा काही होईना संशय मनीचा जाईना. म्हणे स्वामींच्या भाषणा बाटन लागला आजवरी. स्वप्नी येऊन दर्शन त्यांनी दिले मज कारण. कशी भागी ठाकरीण तेही स्वप्नी कथन केले. तैसे 14 प्रहरी पादुकांची पूजा करी. ऐसे बोलले साक्षात्कारी त्याचा समजू अर्थ काय. किंवा नव्या पादुका करून म्या करावे पूजन. ऐसे त्यांचे आहे मन हे काही कळेना. मी पदीच्या मागितल्या पादुका त्या होत्या भल्या. त्याच त्यांनी मसी दिल्या मग नव्या कहू कशास. ऐसे नाना तर्क करी पुंडलिका आपल्या अंतरी. तो इतक्यात आली घरी भागी ठाकरीण बोलावण्या. अंजन गावी चाला आता मोक्ष गुरु करण्याकरता. दिसू लागला आहे रस्ता अरुणोदयाचे प्रकाशे. पुंडलिक म्हणे भागाबाई मी काही येत नाही. मर्जी असल्या तूच जाई अंजन गावा करणे. मी जो एकदा गुरु केला श्री गजानन महाराजाला. तो ना आता सोडी भला हाच माझा निश्चय. ते ऐकता भागाबाई अंजन गावास गेली पाही. आता मुणगावाचे ठाई काय झाले ते ऐका.
झामसिंग रजपूत गेला होता शेगावात दर्शन स्वामींचे घेण्याप्रत 2 दिवस याच्या आधी. तो जेव्हा मुंडगावाला येण्या परत निघाला तई बाळा भाऊला ऐसे बोलले महाराज. या पादुका पुंडलिकासी द्याया देई याच्यापाशी. समर्थ आज्ञा होता ऐशी तैसेच केले बाळाने. करी घेऊन पादुका झामसिंगास बोलला देखा. भोकरे जोका पुंडलिका तुमच्या गावीचा असे हो. त्यास ह्या द्या नेऊन करावयासी पूजन. ते झामसिंगे ऐकून पादुका घेता जाहला. झामसिंगाला मुंडगावात तो पुंडलिक भेटला वेशीत. पुसू लागला त्याप्रत कुशल वृत्त समर्थांचे. प्रसाद मला द्यावयासी काही दिला का तुम्हापासी. हे ऐकता झामसिंगासी महत् आश्चर्य वाटले. सवे घेऊन पुंडलिकाला झामसिंग घेऊन घरी गेला. खोदून विचारू लागला तू ऐसे का विचारले. पुंडलिकाने स्वप्नाची गोष्ट त्याला कथिली साची. ती ऐकता झामसिंगाची भ्रांती नष्ट झाली हो. लगेच पादुका काढिल्या पुंडलिकाच्या हाती दिल्या. त्याच अजून आहेत भला मुंडगावात त्याच्या घरी. 2 प्रहरी पूजन पुंडलिकाने केले जाण. मनोभावे करून त्या प्रसादी पादुकांचे. पहा श्रोते खरे संत सांभाळीते आपले भक्त. आडमार्गाने किंचित जाऊ न देती तयाला. निज भक्तांचे मनोरथ समर्थ कैसे पुरवितात. ते येईल ध्यानात ह्या कथे ते ऐकता. एक वाजसनीय ब्राह्मण कवर राजाराम म्हणून होता धंदा करून अकोल्यात सराफीचा. सोने चांदी भुसार घेणे देणे साचार. मध्यम प्रतीचा सावकार हा राजाराम कवर असे. या राजारामाप्रती महाराजांची होती भक्ती म्हणून त्याची संतती मानू लागली समर्था. या कवरा कारण 2 पुत्र होते जाण. गोपाळ त्र्यंबक म्हणून लवांकुशासारिखे. कनिष्ठ पुत्र त्र्यंबकाप्रती भाऊ व्यवहारी बोलती. तो हैदराबादे प्रती गेला डॉक्टरी शिकावया. लहानपणापासून भाऊस होते देवध्यान. म्हणजे त्र्यंबका लागून हे येथे विसरू नका. काही संकट पडल्यावरी तो समर्थांचा आठव करी. राहून त्या भागा नगरी मुसा नदीच्या काठाला. एवंच भाऊ भक्तिमान होता लहानपणापासून. त्याचे दैवत गजानन स्वामी शेगाव ग्रामीचे. तो सुट्टी माझी आला घरी. इच्छा उपजली अंतरी. जाऊन या शेगाव नगरी जेऊ घालावे महाराजा. पदार्थ त्यांच्या आवडीचे करून या सर्वसाचे. परी हे कैसे व्हावयाचे हाच विचार पडला की. भाऊ म्हणे गुरुनाथा काय तरी करू आता. मरून गेली माझी माता लहानपणीच दयाळा. घरी माझे नाही कोणी. एक बंधूची कामिनी जिचे नाव आहे नानी. स्वभाव तापट तियेचा. माझ्या आहे ऐसे मनी. आपणा करावी मेजवानी. आपुल्या आवडीचे करोनी पदार्थ सारे गुरुराया. भाकरी ती जवारीची. कांदा भाजी आंबाड्याची. ऊन पिठले हिरवी मिरची ऐसे तयार करावे. हे पदार्थ करण्याला सांगू कसा मी भावजईला. हट्ट एक करण्याला माता तेच स्थान असे. ऐसा विचार करीत भाऊ राहिला निवांत. तो काही कामानिमित्त नानी आली ते ठाया. नानी दिराला बोलली चिंता कशाची लागली. मुखश्रीती अमलान झाली तुमची कशाने ये वेळा. भाऊ वदे दिनवाणी काय सांगू तुला वहिनी. माझे जे का आले मनी विचारते ये वेळा. पूर्ण सत्य वाचून मनोरथ ना होती पूर्ण. म्हणून तुला सांगून काय करणे आहे गे. नानी म्हणे त्यावर सांगून पहा एक वार. तू माझा धाकटा धीर मशी पडदा ठेवू नये. ज्येष्ठ भ्राता पित्यापरी तत्कांता माय खरी. मानिली पाहिजे साजिरी हे तुम्ही जाणतसा. ते ऐकून भाऊ हसला. नानी प्रती बोलता झाला. नानी माझ्या मनाला आज ऐसे वाटते. गजाननाच्या आवडीचे सर्व पदार्थ करून साचे आहेत मला न्यावयाचे. त्यांना द्याया शेगावी. ते तू जरी करशील तरी तुलाही लागेल. पुण्य आणि होईल काम माझे त्या योगे. ते ऐकता बोले नानी दिरा प्रति हास्यवदनी. यासाठीच का हो मनी सचिंत तुम्ही बैसलात. सांगा आहे काय करणे मजला स्पष्ट शब्दाने. काही ना आपुल्या गेही उणे कृपेने गजाननाच्या. मग भाऊने सर्व काही निवेदन केले तिला पाही. तीही लागली लवलाही आनंदाने स्वयंपाका. भाजी चून भाकर हिरव्या मिरच्या उंजळभर ठेविल्या आणून समोर आपुल्या त्या दिराच्या. भाकरी 3 कांदे 3 हरभऱ्याचे चून जाण. लोणी ठेविले माखून प्रत्येक त्या भाकरीला. नानी म्हणाली दिराला जा आता शेगावाला. वेळ थोडका राहिला आहे पहा गाडीस. ती गाडी चुकल्यावरी वाया जाईल तयारी. भोजनाच्या वेळेवरी गेलात तरी उपयोग. ऐसे नानी बोलता भाऊ निघाला तत्वता. पुसुनिया आपुल्या ताता येता झाल्या स्टेशनासी.